त्या कश्यपाचं लग्न दक्षेच्या कन्येशी झालं. त्यावेळेला तिला 2 पुत्र त्या ठिकाणी झाले दितीला. आता राक्षस पुत्र का होता त्याची कारण आहेत. दुराचारी मुलगा का जन्माला येतात त्याची कारण आहेत. ज्या वेळेला महामुनी कश्यपजी तपश्चर्या करत असताना दिती सुंदर असा शृंगार करून आली. सायंकाळची वेळ आहे आणि त्यावेळेला रती सुखाची इच्छा करू लागली. त्यावेळेस सांगितलं देवीच म्हणले महामुनी कश्यपजी सांगता दिती सायंकाळची वेळ आहे, दिवाबत्ती करावी, भगवंताचं नामचिंतन करावं, हरिपाठ करावा आणि अशा वेळेला तुला दुर्बुद्धी सुचते. सुंदर असा शृंगार करून आलेली तिने असणारा हट्ट केला, भगवंताची इच्छा समजून दितीचे मनोरथ पूर्ण केले. परंतु सायंकाळच्या वेळेला त्या ठिकाणी महाराज महामुनी कश्यपजी सांगतायत दिती जर या वेळेला जर गर्भधारणा राहिली तर राक्षसी पुत्र जन्माला येईल, दुराचारी पुत्र जन्माला येईल. त्यावेळी दितीला पश्चाताप झाला. परंतु झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करून काय होणार आहे. जसं कश्यपजीने सांगितलं महाराज तसाच प्रकार घडला. दितीला असणारी गर्भधारणा राहिली. पाहता पाहता बरेच महिने होऊन गेले परंतु ते बाहेर येत नाही आणि ते राक्षस पुत्र आहेत. ज्या वेळेला ते जन्माला आले त्यांची वाहडे असणारी झपाट्याने आहे. हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू जन्माला आले. ज्या वेळेला हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू जन्माला आले त्यावेळेला दैत्य आहेत ते महाराज हिरण्यक्ष हिरण्यकश्यपूला म्हणतोय भैया मुझे तो बहुत लड़ना झगड़ना आता है लेकिन मेरे जैसा योद्धा मुझे कभी नहीं मिला, चलो देखते हैं. आणि मग निघाले महाराज योद्धा पाहण्याकरता. जात असताना रस्त्यामध्ये नारदजींची भेट झाली आणि नारदजीला म्हणू लागले नारदजी तुम्ही लढना झगडना आता है. नारदजींची तर शिंडी टाईट झाली बा. नारदजी म्हणले बाबा मला लढणं झगडणं साधूचं काम नाही, भांडण करणं साधूचं काम नाही. आणि त्यावेळेला सांगितलं या सरोवरामध्ये वराह गेलेला आहे, या समुद्रामध्ये म्हणजे वराह गेलेला आहे. तो अत्यंत बलशाली आहे, तो असणारा बलाढ्य आहे. तुम्हाला युद्ध करायचं असेल तर त्याच्या बरोबर. आणि त्यावेळेला हिरण्यक्ष असणारा त्या पाण्यामध्ये असं समुद्रामध्ये उडी मारली. किवरे वनगोचर. आता भगवंत म्हणतात वनगोचर आम्ही असणारा अवतार धारण केलेलाच आहे. पण तो का ग्रामसिंहाना ग्रामसिंह पुत्राला म्हणतात बरं. संस्कृत भाषा फार अवघड असते, कधी कधी वेगळा अर्थ होतो. ग्रामसिंह त्या ठिकाणी कुत्र्याला म्हणतात. तू का कुत्र्यासारखं धावतोय म्हणले. असं म्हणल्यानंतर महाराज आता भांडायला काही कारण लागतं का. कधी कधी असं असतं भांडणासाठी विशेष कारणच पाहिजे असं काही नाही. दोघ जण असणारे प्रवास करत होते. प्रवास करत असताना एक जण सांगत होता ए बाबा म्हणले बंद कर खिडकी मला थंडी सहन होत नाही. दुसरा म्हणला तुला थंडी सहन होत नाही मला गरमी सहन होत नाही, उघडी ठेव खिडकी. आता दोघ जण प्रवास करत होते. प्रवास चालू असताना महाराज दोघांचा वाद चालू झाला. एक जण म्हणतो बंद कर मला थंडी सहन होत नाही, दुसरा म्हणतो उघड मला गरमी सहन होत नाही. दोघांचा वाद एवढा विकोपाला गेला. तेवढ्यामध्ये महाराज शहाणी मंडळी समोर आली. म्हणले काय झालं बाबा. एक जण म्हणतो साहेब मला गरमी सहन होत नाही, दुसरा म्हणतो साहेब मला थंडी सहन होत नाही, मी काय करावं. माझं म्हणणं आहे बंद कर खिडकी. तो म्हणतो उघड खिडकी. साहेबाने त्या खिडकीवर बॅटरी मारली. त्या खिडकीला काचेचा पत्ताच नाही. आता मला सांगा त्या
खिडकीला जर काचच नसेल मग उघडी असली काय आणि बंद असली काय, तसं आहे आपलं. निरर्थक असणारा त्या ठिकाणी वाद असतो, त्या वादामध्ये काहीच तथ्य नसतं. मी तर म्हणतो गड्या, वाद जरूर करा, पण त्यामध्ये तुमचा कमीत कमी फायदा तरी झाला पाहिजे ना. ज्या वादामध्ये जर तुमचा फायदा नसेल तर काय अर्थ आहे का? करा, वाद करा, पण त्यामधून तुमचं काहीतरी 2 पैसे तरी फायदा झाला पाहिजे. नाही 2 पैसे तर 1 पैसा तरी. पण ज्या वादातून तुम्हाला काहीच असणार फल प्राप्त होणार नाही, होणार आहे फक्त तुमची बदनामी. काय माणूस आहे राव, असं वागत असते का? मग ज्या वादातून विनाकारण चांगल्या माणसाची बदनामी होणार असेल तर असा वाद करून काय फायदा? परंतु महाराज, दुराचारी दैत्य यांना का कळतं का त्या गोष्टी? कळत नाही महाराज. हिरण्यक्ष असणारा वाद करू लागला. हिरण्यक्ष सांगतोय, मुझे तर बहुत लढना झगडना आता है. वरा म्हणला, तुलाच रे येतो ना, आम्ही काय कमी आहे का? ऐकणी वरा म्हणला, हलक्यात घेऊ नको महाराज. आणि ज्या वेळेला वराहाचं आणि महाराज हिरण्यक्षाचं असणारं घनघोर युद्ध चालू झालं, ज्या वेळेला ते युद्ध चालू झालेलं अत्यंत असणार त्या ठिकाणी मला सर्व देवतांना काळजी पडली. सर्व असणारे पृथ्वी थरकाप होऊ लागला. हिरण्यक्ष आणि वरा भगवंताचं युद्ध आहे. पाहता पाहता सायंकाळची वेळ होऊ लागली आणि सायंकाळच्या वेळेला दैत्याचं राक्षसांचं बळ वाढत असतं. तर त्यावेळेला भगवंताने विचार केला की सायंकाळच्या वेळेला दैत्यांचं बळ असणार ज्याचा योग्य वेळी वध करणं गरजेचं आहे. बरा भगवंताने असते जोरात असणारी महाराज गडकी घेऊन एक असणारे त्या ठिकाणी हिरण्यक्षाचा वध झाला. नमः पार्वती पते हर हर महादेव. वध केला आणि त्यावेळेला हिरण्यकश्यपूचा वध झाला. हिरण्यक्षाचा वध झाल्यानंतर ऐकणे, जर दुधाने पोळालं तर माणसं ताकही फुकून पितात असं म्हणतात. एकदा दुधाने जर पोळालं तर माणसं ताकही फुकून पितात. अशातलाच प्रकार या ठिकाणी झाला. हिरण्यक्ष मारला गेल्यानंतर हिरण्यकश्यपू विचार करतोय, देवता आपल्या बरोबर असणारे कपट करतेत, देवता कसंही करून आपल्याला मारतातच ना. मग घनघोर अशी तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले आणि भगवान प्रसन्न झाल्यानंतर वरमृही काय पाहिजे मागून घे. त्यावेळेस सांगितलं, देवा मला अजरामर करा, मला मरणच नको आहे. त्यावेळेस सांगितलं, बाबा येथ उरोण येती आले अवतार एरते पामर जीव किती. इथे जो जन्माला आला, जो मांडीवर आलाय त्याला एक दिवस दाटीवर जावंच लागतंय. या ठिकाणचा नियम आहे. या ठिकाणी कोणाला राहता येत नाही, प्रत्येकाला जावंच लागतं. जे आपले 7 वार आहे त्या 7 वाराच्या पलीकडे आपला 8वा वार सुद्धा नाही आहे. त्या 7 वारातच आपलं असणार जाणं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोणाला राहता येत नाही. अजरामर हे पद तुला देऊ शकत नाही. तुला पाहिजे तर दुसरं काही मागून घे. त्यावेळेला सांगतात, अजरामर करू शकत नसाल तर मला दुसरं वरदान द्या. मला सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको. भगवान म्हणले तथास्तु. म्हणले मला आत मरण नको, बाहेर मरण नको. भगवान म्हणले तथास्तु. म्हणले मला पृथ्वीवरती मरण नको, आकाशात मरण नको. भगवान म्हणले तथास्तु. मला शस्त्रांनी मरण नको, अस्त्रांनी मरण नको. भगवान म्हणतायत तथास्तु. अनेक 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 वरदान त्या ठिकाणी मागून घेतले, परंतु भगवान परमात्मा महाराज चतुर आहे. मागणारा जरी किती हुशार असेल किंवा चतुर जरी असेल, पण हा देव असणारा चतुरांचा शिरोमणी आहे. चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी असं म्हटलेलं आहे. म्हणून चतुरांचा
शिरोमणी असणार आहेत. एवढी असणारी काही मागून घेतल्यानंतर आत मरण नको, बाहेर नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, आत नको, बाहेर नको, खाली नको, वरती नको, पशुकडून नको, प्राण्याकडून नको, अनेक वरदान मागून घेतले. आणि एवढे वरदान मागून घेतल्यानंतर मायबाप मग त्यावेळेला महाराज कळाला आता की आपण तर अजरामर झालो का. कारण पशुकडून मरण नाही, प्राण्याकडून नाही, माणसाकडून नाही, सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही, शास्त्राने नाही, आस्त्राने नाही, आत नाही, बाहेर नाही, खाली नाही, वरती नाही. आता एवढी असणारी त्या ठिकाणी महाराज वरदान प्राप्त केल्यानंतर त्याला असं भासू लागलं की मी देवच झालो. आता मला काही मरणच नाहीये असा त्याचा भास झाल्यानंतर महाराज त्याने असणारा महाराज दुराचाराने वागणं चालू केलं. तो हिरण्यकश्यपूने स्वतःचा कायदा पारित केला की माझ्या या राज्यामध्ये कुणी त्या भगवान यज्ञ असेल, भगवंताचं नामचिंतन असेल, कुणीही काही करायचं नाही. मला त्या हिरण्यकश्यपूने जिआरच काढला बा. नाम घेऊन येती देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे ब्रीद आहे महाराज. हिरण्यकश्यपूने एवढी वरदान मागून घेतली आणि एवढी वरदान प्राप्त झाल्यानंतर असणार मग विचार केला की आता आपल्याला मरण नाही ना, मग आता कोणी नाव घेतलं नाही पाहिजे. कारण जर कोणी त्या देवाचं नामचिंतन करेल तो तोही वरदान प्राप्त करून घेईल मला मारण्याचं. म्हणून त्याने असणार त्या ठिकाणी मायबाप सर्व कथा कीर्तनी बंद पाडलीत. हे की नाही. हिरण्यकश्यपू महाराज पूर्वीच्या काळामध्ये विचार करा, उद्या ज्या राजांची जयंती आहे, है की नाही, आपण या ठिकाणी कथा करतोय, आपण या ठिकाणी मंदिरामध्ये भगवंताची पूजा करतोय. परंतु ही पूजा करत असताना, ही कथा करत असताना त्या राजांना विसरून चालणार नाही. कारण आज आपल्या कपाळावरचं कुंकू आणि आपले मंदिर आणि मंदिरातील देव हे जर असतील तर ती राजांची असणारी कृपा आहे. आणि म्हणून उद्या असणारे सर्व जण असणारी तयारी चालू आहे. आपल्या गावामध्ये जय्यत तयारी आहे माझ्या राजाच्या. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय दगडावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. वा, उद्यासाठी आवाज तयार करून ठेवा सर्व. वा, कारण तरुण मंडळी म्हटले आपल्या कथेमध्ये शिवजयंती येते. काय असतं ज्यावेळेला अधिक मास येतो ना, दर 3 वर्षानंतर अधिक मास येतो. त्या अधिक मासाचं फार महत्त्व असतं. त्या अधिक मासामध्ये आपण जी काय भक्ती करू, साधना करू, अधिकस्य अधिकम फलम. त्या अधिक मासामध्ये आपण जे काही दान धर्म कथा कीर्तन जे काही करता येईल ते, मग तो मास एक असणारा त्या ठिकाणी महाराज महिना वाढतो. मग त्यामुळे काय होतं, या तिथी असणाऱ्या मागे पुढे होत असतात. वास्तविक पाहता शिवरात्रीच्या वेळेस शिवजयंती येत नाही, परंतु ते का झालं असं, अधिक मास समोर आल्यामुळे 1 महिना असं. माझ्या राजाची जयंती आणि भगवान भोले बाबांची शिवरात्री हा दोन्हीचा असणारा संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. आपण भाग्यवान आहे ना, याच्याकरताही भाग्याचं लागतं ऐकणे. हा संगम आहे. ज्या वेळेला हिरण्यकाश्यपू हिरण्यकाश्यपू असणारा कुणाला नाव घेऊ देत नाही, नामचिंतन करू देत नाही, साधू संतांना त्रास देऊ लागला. त्यावेळेला एक दिवस हिरण्यकाश्यपू शिकारीसाठी निघाला. जात असताना एक साधू असणारा नामचिंतन करताना पाहिला. ओम नमो भगवते वासुदेवाय नामचिंतन चालू होतं. आता काहींना नामचिंतनाचंही असणार त्या ठिकाणी महाराज लोक म्हणतात आमचे कोणी नव्हते ऐसे ह्याचे पिसे निवडले. हे की नाही, सगळ्यांनाच जे आवडेल असं नाही. त्यावेळेला हिरण्यकाश्यपू नामचिंतनाचं असणार काय झालं, अपशकुन झाला. कुणाला कशाचा अपशकुन होईल सांगता येत नाही. आता याला अपशकुन म्हणावं की चांगलं म्हणावं. काही माणसं म्हणतात मांजर आडवी गेली की अपशकुन झाला. डोंगरे साहेब, काही माणसं काय म्हणतात, मांजर आडवी गेली अपशकुन झाला. मी तर म्हणेल 1000 मांजरी आडव्या जाऊ द्या, अपशकुन नाही. पण एक माणूस आडवा गेला तर सगळा कसं आहे महिला मंडळ, पटतंय ना तुम्हाला? असं आहे बाबा. मांजर काय करू शकते बरं? काहीच करू शकत नाही. बिचारी तिला जायचं असतं, ती तिची वाट शोधत असते आणि ती जाणार. आणि तेवढ्यामध्ये यांनी पाहिलं ते म्हणतात नाही गाड्या आता तुम्ही जा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार. पण आपल्याला असं वाटतं परमार्थ करत असताना श्रद्धा असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धा नसली पाहिजे. अंधश्रद्धा नसली पाहिजे ना. आणि म्हणून माय बाबा या ठिकाणी अंधश्रद्धेला वारकरी संप्रदाय कधीच असणार थारा देत नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. म्हणून अपशकुन नाहीये, परंतु तो आपल्याला अपशकुन वाटतो. ज्या वेळेला हिरण्यकाश्यपू शिकारीसाठी जात असताना मागे आला, पत्नी विचारते काय झालं. आता काय झालं सांगावं तर पुन्हा देवाचं नाव आली का पंचायत. देवाचं तर नाव घ्यायचं नाही. मग आता हिरण्यकाश्यपू विचार करतोय, सांगावं तर नाव मुखाला येतं, महाराज सांगत नाही. पत्नी विचारते अहो झालं तरी काय, मला सांगा तुम्ही का वापस आलात. तुम्ही 2-3 दिवस म्हणून सांगून गेला होता, नेमकं असं काय घडलं. त्याने सांगावं तर देवाचं नाव मुखाला येतं, काय करावं सांगत नाही. त्यावेळेला पत्नी हुशार असते महाराज. कसे असू द्या, माणूस किती असणारा कडक स्वभावाचा असू द्या, आपल्याला नाही सांगणार, परंतु पत्नीला सांगितल्याशिवाय राहणार. महिला मंडळ कसं आहे, किती माणसाने किती साधूने विचारू द्या, किती महाराजाने विचारू द्या, एक वेळेस नाही सांगणार. पण पत्नीनं विचारल्यानंतर सांगावंच लागतं. ज्या वेळेला सायंकाळची वेळ होते आणि कय्यादू आपल्या पतिदेवाला विचारते. हिरण्यकाश्यपूच्या पत्नीचं नाव कय्यादू. ती कय्यादू असणारी आपल्या पतिदेवाला हिरण्यकाश्यपूला विचारते, अहो मी तुमची अर्धांगिनी आहे,
काय केलं नाही तुमच्यासाठी? माझे आई बापाचा त्याग करून, माझ्या माहेराचा त्याग करून, ऐकणे सर्वांचा त्याग करून मी तुमच्यासाठी आले. तुमची अर्धांगिणी आहे मी, आणि तुम्ही मला सांगणार नाही तर सांगणार कुणाला आहे? त्यावेळेला याचाही नावेला झाला. ठीक आहे सांगतो म्हटले. मी ज्या वेळेला निघालो, जात असताना रस्त्यामध्ये एका गुहेमध्ये एक साधू नामचिंतन करत होता. बर, काय म्हणत होता साधू? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं. परंतु तुमचा जे आहे नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. मग तुमचा आदेश असताना, तुम्ही राजे आहात, तुमचा आदेश असताना तो नामचिंतन असं कसं करू शकतो? आणि पुन्हा विचारावं काय म्हणत होता तो, पुन्हा याने सांगावं ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अशी अनेक वेळा वदवून घेतलं मुखातून. परिणाम भक्त प्रल्हाद पुत्र जन्माला आला पोटी. नकळत आपल्याकडून नामचिंतन घडलं, नकळत आपल्याकडून जर पुण्याचा संचय झाला तरी असणारी त्या ठिकाणी होणारी संतती ही असणारी भगवत भक्त असणारी जन्माला येते. जर भगवत भक्त पुत्र जन्माला आला की समजावं माता पित्याचं असणारं पुण्य आहे की नाही. माता पित्याच्या पुण्याईनं भगवत भक्त पुत्र जन्माला येत असतो, त्याकरता असणारं पित्याचं पुण्य लागतं. हिरण्यकश्यपूने नकळत नामचिंतन घडलं. तसं अगोदर तर तपश्चर्या केलेलीच होती, परंतु नंतर बदलला आहे की नाही. काही काळ बदलल्यानंतर पुन्हा नामचिंतन मुखाला आलं. भक्त प्रल्हाद जन्माला आला. भक्त प्रल्हाद जन्माला आल्यानंतर पहिलं वाक्य महाराज बोलायला लागले तेव्हाच देवाचं नामचिंतन किती गोड असेल. भगवंताचं नामचिंतन चालू केलं त्यावेळेला हिरण्यकश्यपू सांगतोय अरे जो असणारा ज्या नियम मी बनवले तू ते नियम तोडणारा जन्माला आलाय. मी नाव घ्यायचं नाही सांगतो, तू तर लोकांना सांगतोय देव सर्वत्र आहे. महाराज खूप राग यायचा. समजावून सांगितलं तरी ऐकत नाही. नामचिंतन चालू होतं. एक दिवस ऐकत नाही म्हणून जा म्हणले याला उंच कठाड्यावरून लोटून द्या. भक्त प्रल्हादजीला उंच कठाड्यावरून लोटून दिलं महाराज, तरी काहीच झालं नाही. भरपूर त्रास देण्यात आला. ज्या वेळेला शाळेमध्ये टाकण्यात आला तर त्यावेळेची शाळा म्हणजे आता त्या शाळेचा मुख्य असणारा हिरण्यकश्यपू आता राजाच आहे. आणि आता त्या राजाची शाळा म्हणजे त्या शाळेचं नावही हिरण्यकश्यपू विश्वविद्यालय असंच नाव द्यावं लागेल ना त्याला. हिरण्यकश्यपूचं असणार ते दैत्य दानव विद्यालय. आता दैत्यांना प्रशिक्षण देणारं ते केंद्र होतं. आणि त्यावेळेला हिरण्यकश्यपू ज्यावेळेला आपल्या मुलाला तिथे नेऊन टाकलं महाराज त्या शाळेमध्ये, त्यावेळेला महाराज हा भक्त प्रल्हाद त्या मुलांना शिकवू लागला. त्याने असणारे विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, नामाची शाळा भरली, शाळा तान बुकरली रे, शाळा शिकताना तान बुकरली रे, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, शाळा भरली. त्याने विठ्ठल नामाची त्या ठिकाणी शाळा भरली महाराज. एक दिवस हिरण्यकश्यपू तिथे आला. पाहिलं अरे मुलाची प्रगती काय झाली ते पाहिलं पाहिजे ना. शाळेमध्ये बोलवलं जातं. ही पूर्वीपासून हिरण्यकश्यपू गेल्यानंतर त्या भक्त प्रल्हादजीला उचलून घेतलं. सांग बाळा तुला काय शिकवलं गुरुजींनी. त्यावेळेला सांगू लागले श्रवणं कीर्तनम यस्य, नवविधा प्रकारचे भक्तीचं वर्णन करू लागले. अरे याला जे करू नको म्हटलं ते केल्याशिवाय राहत नाही. याला भक्ती करू नको म्हणतोय, हा नवविधा प्रकारची भक्ती सांगतोय. अतिशय राग आला.
सांगितलं याला उकळत्या कढईमध्ये टाका मग कळल म्हणलं. असं ऐकत नाही ना महाराज. परंतु भगवंत नामचिंतन अंतःकरणामध्ये असल्यामुळे कुठेच काही परिणाम होत नाही. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. नामचिंतन चालू आहे, काहीच कशाचा परिणाम होत नाही. एक दिवस अत्यंत राग आला. अरे तू ज्या देवाचं नाव घेतोय तो देव आहे तरी कुठे सांग, तो तुझा देव कुठे आहे. त्यावेळेला सांगितलं बाबा तुम्ही जो मला प्रश्न विचारताय तुझा देव कुठे आहे, परंतु मी असं म्हणेल बाबा माझा देव कुठे नाही. माझा देव जळी स्थळी भरला पिता ठावना उरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल जळी स्थळी भरला पिता ठाव नाही उरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. सर्व घटे राम देहा देई जय भोले. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्व घटी राम देहा देही एक प्रकाशक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. सर्व ठिकाणी माझा देव आहे असं म्हटल्याबरोबर राग आला साहेब. हिरण्यकश्यपूला राग आला आणि तशीच असणारी लात मारली त्या खांबावरती. आणि ज्या वेळेला खांबावरती लात मारली त्याच वेळेला नृसिंह भगवान प्रकट झाले. बोल नृसिंह भगवान महाराज जय. नृसिंह भगवान प्रकट झाले. खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. भगवान प्रसन्न झाले. आता नृसिंह भगवान प्रगट झाल्यानंतर अत्यंत क्रोधयमान आहेत. त्यावेळेला हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं की आता हे आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. सांगितलं देवा मला वरदान काय माहितीये. देव म्हणले सगळं माहितीये, सगळं अभ्यास करूनच आलोय. ज्या वेळेला महाराज नृसिंह भगवंताने धरलेला आहे म्हणले आत नको बाहेर नको, दरवाजाच्या मध्यभागी धरला. खाली नको वरती नको, मांडीवर घेतलेला आहे. शस्त्र नको अस्त्र नको म्हणले नख आहेत. सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको. महाराज नको सजीवही नाही निर्जीवही नाही. आणि महाराज त्याच ठिकाणी हिरण्यकश्यपूचा वध केला.